नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण 3 प्रकारच्या वाती बनवणार आहोत। 5 मिनिटात फुलवाती कशा तयार करायच्या ते पाहणार आहोत। 5 मिनिटात भरपूर फुलवाती तयार होतील बघा, पटकन होतात आपल्या। ही अशी लांब वात पण आपल्याला बनवायची आहे आणि याच्याच परत आपल्याला वाती मी 3 प्रकारच्या वाती बनवून दाखवणार आहे तुम्हाला। बघा कशा बनवायच्या ते। आपण आता पहिलं फुलवात बनवणार आहोत। आता हे असा एवढा कापूस घेतला, त्याला असं पिंजायचं, पूर्ण पिंजून झालं का हे पहा, हे असं आहे। आता इथे हे असं वरती घ्यायचं, थोडा दुधाचा हात लावायचा, वरतून परत थोडं कापूस लावायचं। अशी फुलवात तयार होते। हे तुपामध्ये भिजवायची आणि आरतीच्या वेळेस लावायची। हे पहा, हे खालचा भाग थोडा असा दाबून द्यायचा, त्यामुळे काय होतं, तुपात भिजवली तरी सरळ राहते, तिला काही बाकीचं लावायची गरज नाही। अशा मी तुम्हाला अजून 2 फुलवाती बनवून दाखवते। असाच कापूस पिंजून घ्यायचा, आपल्याला जशी लहान मोठी कशी फुलवाता पाहिजे आहे त्या हिशोबाने कापूस घ्यायचा। थोडं दुधाचं बोट लावायचं, दुधाचं बोट लावल्यानंतर वरती असा कापूस लावायचा पुन्हा। हे पण भाग असं प्रज्वलित करायला पण कडक होतो आणि तुपामध्ये भिजवल्या छान जळते पण। हे अशा वाती केल्या तर याला तूप पण कमी लागतं आणि भरपूर वेळ जळती। 5 आरत्या तर सहजच होतात याच्यामध्ये। आपण अशा पटापट 5 मिनिटात भरपूर वाती करू शकतो आणि अगदी सोपे आहेत। हे पहा, हे असं कापूस पिंजून घ्यायचा, पिंजून घेतलं का हे पाही पूर्ण त्याला असं पिळ मारून द्यायचं। असं पिळ मारून दिला का वरतून पुन्हा थोडा कापूस लावायचा। लहान मोठी तुम्हाला कशी करायची त्या हिशोबाने तुम्ही करू शकता। हे पहा, आपल्या एवढ्या फुलवाती तयार झाल्या। आता मी तुम्हाला लांब वात कशी बनवायची ते दाखवते मी। हे पहा, आता आपण पहिलं हातावर लांब वात कशी बनवायची ते बघणार आहोत। थोडा असा कापूस हे करून घ्यायचा। हा कापूस घरचा कापूस आहे, विकतचा कापूस वापरत नाही मी। हे पहा, हे आहे हे। आता याला काय करायचं, थोडं असं दुमटून घ्यायचं, थोडं पसरून घेतलं ना, हे पहा एकदम परफेक्ट आपली वात। हातावर आपण बनवणार आहोत, एकदम आपण अगरबत्तीनं करतो तशी वात तयार होते। ही आपली हातावरची वात तयार झाली। तुम्हाला जाड बारीक कशी करायची ते तुम्ही कापूस घेण्यावर आहे। तुम्हाला अजून एक वात करून दाखवते मी हातावरची। थोडा असा कापूस करून घ्यायचा, त्यामुळे काय होती, असं छान पसरवून कापूस घ्यायचा, परत एकत्र करायचा असं। थोडं हलक्या हाताने असं पिळ मारून द्यायचं। तुम्ही इकडं मारला तरी चालतो, असं वरती घेतलं तरी चालतं। असं वरती घेतलं तर पटकन पिळ बसल्या जातो। असं वरती घेतलं का पिळ छान बसल्या जातो पटकन। हे 2 वाती झाल्या आपल्या हातावरच्या।
तुम्हाला मी अजून एक वात हातावरचीच करून दाखवते. अशा पूर्ण 3 वाती करून दाखवते मी तुम्हाला हातावरच्या. असं सूत घ्यायचं, हे कापूस घ्यायचा, सॉरी असा कापूस घ्यायचा, थोडा असा पसरवून घ्यायचा. कापूस घेतला का पिंजून घ्यायचा. पिंजून घेतल्यानंतर थोडं असं पसरवून द्यायचं. तुम्हाला कोणत्या आकाराची वात पाहिजे तेवढं अशी लांबी घ्यायची, त्याची रुंदी पण तशी घ्यायची. आणि हे असं दुमटून घ्यायचं बुटा. असं दुमटून घेतलं का पूर्ण आपली वात छान तयार होते. ही पहा, आणि हातावर असं पिळ मारायचं, आपली वात तयार होते. हे आपण तेलवाती बनवणार आहोत. फुलवाती बनवल्या तर त्या तुपामध्ये लावायच्या असतात, आणि तेलवाती आपण लांबवाती बनवल्या तर त्या तेलामध्ये लावायच्या असतात. तर ही आपण अशी साधी वात केलेली आहे. ही साधी वात एक वात लावायची नसती, ह्या अशा 2 वाती घेऊन लावायच्या असतात. तर तुम्ही हे अशी एक वात करून पुन्हा 2 वाती केल्या तर एकत्र असं जोडल्या डायरेक्ट लावायला सोपं जातं. अशा ह्या 2 वाती एकत्र करायच्या. आपण तेलात भिजवतो त्यावेळेस अशी एकत्र करून मग लावायची ही वात. एकत्र करायच्या दोन्ही वाती, आणि हे टोकाला परत पूर्ण जोडून द्यायचं. थोडा कापूस लावायचा, थोडं दुधाचा हात लावायचा असा, आणि ही वात तयार झाली. आपली जोड वात तयार होती, लांब जोड वात. आता आपण अगरबत्ती, ही अगरबत्तीची काडी आहे, याच्यावर वात बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. मी मागे बी बनवून दाखवली होती, पण आता मी 3 वाती बनवून दाखवत आहे. हे पहा, याला पण थोडा कापूस पसरून घ्यायचा, हे असं हे करून घ्यायचं. हे पहा, सानवर लगेच होती पूर्ण वात. परत असं काढून घ्यायचं. हे बघ, ह्या पण तुम्हाला 3च वाती दाखवणार आहे मी. अगरबत्तीवर पटकन होते. हे पण अगरबत्तीवर केलेले ह्या 2 झाल्या. आता तुम्हाला अजून एक वात बनवून दाखवते मी. छान कापूस पिंजून घ्यायचा. तिन्ही वाती आपल्या ह्या अगरबत्तीच्या काडीवरच्या वाती आहेत, आणि ह्या 3 वाती हातावर केलेल्या आहेत. आता ही फुलवात छान दिसायला पाहिजे, त्यामुळे काय करायचं आपल्याला, याला थोडं हळदीचं बोट लावून द्यायचं. हे पहा, आपण दररोजच्या आरती करताना त्याला ती तुपामध्ये विजवली का छान बसल्या जाते. हळदीचे बोट लावले. आता 2 वातीला कुंकाची लावते. ह्या जे आपण हातावर केलेले आहेत ते आपण एकत्र करायचे. अशा वाती एकत्र करून तेल वातीला पण मी कुंकाचं बोट लावलेलं आहे, आणि एके वातीला हळदीचं लावते. पूर्ण
वाती आपल्या तयार झाल्या. या लांब वाती आहे. अगरबत्ती